Father, we still our hearts before you on this Christmas morning. येत्या 2 दिवसात आपण देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले. याच संविधानाने देशातील नागरिकांना बरेचसे अधिकार दिलेत, तर काही मूलभूत अधिकारही दिलेले आहेत. याच मूलभूत अधिकारांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा देखील अधिकार समाविष्ट आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या धार्मिक मान्यतेनुसार पूजा अर्चना करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशात धार्मिक सहिष्णुता अगदीच संपलेली आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी जेव्हा देशातील ख्रिस्ती व गैर ख्रिस्ती लोक हे नाताळ सण साजरा करत होते, तेव्हा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या गुंडांनी नाताळ साजरा करणाऱ्या त्या लोकांवर हल्ले केले व त्यांना पिटाळून लावले. एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाताळाच्या निमित्ताने चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्तापुढे नतमस्तक होतात, तेथील फादरचे आशीर्वाद घेतात व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा देतात, तर दुसरीकडे त्यांच्याच विचारांचे लोक नाताळ साजरा करणाऱ्या लोकांवर हल्ले करतात व प्रधानमंत्री त्याला मूकसंमती देतात. यालाच भाजपची हिपोक्रेसी असे म्हणतात. देशातील ख्रिश्चनांवर होणारे हल्ले हे काही आज होत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरूच आहेत. अशातच आणखीन एक घटना समोर आली आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, कधी घडली, घटनेची पार्श्वभूमी काय आणि आरोपींवर कारवाई झाली आहे का, याच प्रश्नांवर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भाजप शासित ओडिसात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून एका पादरीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्या पादरीला गायीचे शेण खाण्यास भाग पाडण्यात आले, चपलांचा हार घालण्यात आला आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. ही घटना ढेंगनाल जिल्ह्यातील परजंग गावात 4 जानेवारी रोजी घडली, परंतु ही बातमी काल समोर आली आहे. घटनेला 2 आठवडे उलटूनही या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे वृत्त आहे. पीडित पादरीचे नाव बिपिन बिहारी नाईक असे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पास्टर बिपिन बिहारी नाईक हे त्यांची पत्नी व इतर काही जणांसहित एका घरात प्रार्थना सभा घेत होते. अचानक घराबाहेर सुमारे 40 लोकांचा जमाव जमला आणि ते जबरदस्तीने घरात घुसले. जमावाने आत असलेल्या सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पादरीच्या पत्नी वंदना या म्हणाल्या की आमची मुले आणि मी कसेबसे घरातून पळून जाण्यास यशस्वी झालो आणि जवळच्याच पोलीस स्टेशनकडे एका अरुंद गल्लीतून पळत गेलो. त्यांनी आरोप केला की विनंती करूनही पोलीस लगेच मदतीसाठी आले नाहीत. बजरंग दलाच्या सदस्यांनी पादरी बिपिनला घराबाहेर ओढले आणि काठ्यांनी मारहाण केली. त्यांना चपलांचा हार घालण्यात आला आणि गावातून त्यांची धिंड देखील काढण्यात आली. त्यानंतर त्यांना गावातील हनुमान मंदिरात नेण्यात आले आणि त्यांचे हात बांधण्यात आले. जमावाने त्यांना गायीचे शेण खाण्यास भाग पाडले. जमावाने त्यांना मारहाण केली आणि वारंवार जय श्री राम अशा घोषणा देण्यास भाग पाडले. मकतूब मीडियाच्या वृत्तानुसार वंदना म्हणाल्या की माझे पती गंभीर जखमी झाले होते. लोक त्यांना मारहाण करत राहिले आणि त्यांच्या तोंडात शेण भरत राहिले. पोलीस आल्यानंतरही जमाव लगेच थांबला नाही. बराच विलंब झाल्यानंतर अखेर पादरीची सुटका करण्यात आली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. एका अहवालानुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने आरोप केला आहे की पादरीला जवळजवळ 1 तास वैद्यकीय मदत न देताच पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्या जखमांवर उपचार करण्यात आले नाहीत. परजंग गाव हे प्रामुख्याने हिंदू बहुल आहे. तिथे फक्त 7 ख्रिश्चन कुटुंब राहतात. अहवालानुसार जमावाने आरोप केला आहे की पादरी जबरदस्तीने लोकांचे धर्मांतरण करत होते. पोलिसांना या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे, परंतु पादरीवर जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप करत उलट त्यांच्यावरच FIR देखील दाखल करण्यात आली आहे. पादरीचा भाऊ उदय नाईक यांनी कॅथोलिक कनेक्टला सांगितले की स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा ते सुमारे 45 ख्रिश्चनांना पोलिसांकडे घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला व हल्ला पूर्वनियोजित होता असंही त्यांनी म्हटलंय. जर पोलीस वेळेवर पोहोचले असते तर त्यांच्या भावाला वाचवता आले असते. या घटनेवरून कॅथोलिक चर्चने भाजपवर तीव्र टीका केली आहे.
चर्चचे मुखपत्र असलेल्या दीपिकामध्ये प्रकाशित झालेल्या काउडंग फोर्स फीडर्स या शीर्षकाच्या संपादकीय लेखात भाजप शासित राज्यांमध्ये ख्रिश्चनांवरील वाढत्या हिंसाचाराकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या संपादकीय लेखात म्हटले आहे की पादरीला शेण खायला दिल्यानंतर काही राष्ट्रविरोधी घटक जय श्री राम असा जयघोष करत घटनास्थळावरून निघून गेले. या लेखात केंद्र सरकारच्या अशा बाबींवरच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आणि असे म्हटले आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर अशा घटना नक्कीच रोखता येतील. केरळमध्ये अद्याप अशा घटना घडल्या नाहीत हे लक्षात घेऊन तरीही तिथे भाजपा अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करत आहे. विषारी भाषणबाजी सांप्रदायिक मानसिकतेला चालना देते. केरळमध्ये जातीयवाद रोखण्याचा दावा करणारे इतरत्र द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत असेही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.